हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी गणेश उपेवाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. युट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपेवाड हेच आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयासंदर्भात सविस्तर माहिती घेत आहोत आणि प्रामुख्याने आता आपण या अगोदर एकूण 39 लेक्चर अपलोड केलेले आहेत आणि सध्या आपण महाराष्ट्राचा भूगोल विशेषतः कृषी संदर्भात माहिती घेत आहोत आणि या विषयाच्या संदर्भात आपण ऑलरेडी महाराष्ट्रातील कृषी या नावाने भाग 1 आणि भाग 2 असे दोन व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे. हा तिसरा व्हिडिओ आहे आणि एकूण टोटल व्हिडिओ मध्ये जर बघतो म्हणलं तर हा 40वा व्हिडिओ आहे. सुरुवातीला ते व्हिडिओ बघा, त्यानंतर या व्हिडिओकडे या. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. इथं बघू शकता तुम्ही, टायटल आपण नोट करून ठेवलेला आहे, महाराष्ट्राचा भूगोल कृषीशी संबंधित. आणि आजच्या टॉपिक मध्ये आपण या अगोदरच्या लेक्चर मध्ये कापूस खरीप हंगामातील जे प्रमुख कॅश क्रॉप आहे, नगदी पिके आहेत, त्यातील आपण या अगोदर आपण कापूस या पिकाबद्दल माहिती घेतलेली आहे. आता आपण ऊस या पिकाबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं बघा, आता तुम्ही ऑलरेडी आपण कंटेंट नोट करून ठेवलेला आहे. ऊस हे पीक, आता ऊस हे पीक खरीप हंगामातील एक प्रमुख पीक आहे आणि कापूस यानंतर किंवा कापसाला ज्या पद्धतीने आपण कॅश क्रॉप मध्ये कन्सिडर करतो, नगदी पिकामध्ये गिनतो, त्याच पद्धतीनं ऊस हे पण नगदी पीक आहे. आणि प्रामुख्याने ऊसाचं जे उत्पादन आहे ते साखर निर्मितीसाठी त्याचा मेन वापर केला जातो. परंतु ऊस हे फक्त आणि फक्त ऊसापासून साखरेची निर्मिती होते असं नाही, या त्यापासून आणखीनही बरेचसे त्याच्या रॉ मटेरियल पासून बऱ्याचशा गोष्टी निर्मिती केल्या जाते. जसं की इथं बघू शकता तुम्ही, साखर, गुळ, खांडसरी आणि इथेनॉल, तसेच पशुखाद्य इतक्या प्रकारचे त्याच्या रॉ मटेरियल पासून इथेनॉल आणि पशुखाद्य तयार केले जाते. आणि ऊस हे महाराष्ट्रातील नगदी पीक असून साखर उत्पादनासाठी प्रामुख्याने त्याचा वापर केला जातो. तसेच साखरेनंतर गुळ आणि खांडसरी, इथेनॉल आणि पशुखाद्य याचा निर्मिती ऊसापासून केला जातो. आता ऊस या पिकाला कशा पद्धतीचा हवामान लागत असतो, तर ऊस या पिकाला उष्ण आणि कोरडे हवामान आवश्यक आहे, जे की संपूर्ण भारतामध्ये उष्ण आणि कोरडे हवामान ओळखल्या जाते, त्या पद्धतीचं हवामान आहे. आणि याच पद्धतीचं हवामान, उष्ण आणि कोरडे हवामान, ऊस या पिकासाठी खूप सुटेबल आहे आणि खूप अतिउत्तम आहे. एक प्रकारे ऊस या पिकाच्या वाढीसाठी, त्याच्या जडणघडणासाठी उष्ण आणि कोरडे हवामान आवश्यक आहे आणि त्या पद्धतीचं प्रामुख्याने आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळत असते. म्हणून ऊसाचं प्रमाण जागतिक पातळीवर पण आपला देश आघाडीवर आहे. आणि देशामध्ये जर बघतो तर उत्तर प्रदेशच्या खालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागतो ऊस उत्पादनामध्ये आणि साखर निर्मितीमध्ये. तर इथं आपण हवामान बघितलेलं आहे. आता हवामान जरी उष्ण आणि कोरडे लागत असेल तर साहजिक आहे टेम्परेचर काय असू शकते, टेम्परेचर रेंज कोणत्या लेवलला असायला पाहिजे, तर जो तापमान आहे तो 20 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस हे तापमान ऊस या पिकाला लागत असतो. आणि वार्षिक जे पर्जन्य आहे ते 100 ते 120 सेंटीमीटर या दरम्यान वार्षिक पर्जन्य ऊस या पिकाला लागत असतो. म्हणजे हवामानामध्ये प्रामुख्याने उष्ण व कोरडे हवामान, तसेच तापमानाची रेंज हे 20 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान हे 20 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस आणि पर्जन्य हे 100 ते 120 सेंटीमीटर इतकं लागत असते. आणि या पद्धतीचं हवामान ऊस या पिकासाठी सुटेबल आहे. तसेच जमीन कशा पद्धतीची लागेल ऊस या पिकाला, जमीन कशा पद्धतीची लागते, तर ज्या पद्धतीचं कापूस या पिकाला जमीन लागते त्याच पद्धतीचं जमीन हे ऊस या पिकाला लागते. म्हणजे मध्यम ते काळी जमीन खूप चांगली किंवा उपयुक्त आपण मानू शकतो ऊस या पिकाला. तसंच चांगला निचरा असणारी जमीन आणि जमिनीचा जो सामू आहे तो 6.5 ते 8 या लेवलला असायला पाहिजे. म्हणजे जमीन जो आहे ऊस या पिकाला जो जमीन लागणार आहे मध्यम ते काळी जमीन असायला पाहिजे. आणि पाण्याची जी निचरा व्यवस्थित होणारी जमीन, विशेषतः काळी या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा खूप चांगल्या पद्धतीनं होत असतो आणि त्या पद्धतीच्या जमिनीमध्ये ऊस हे खूप चांगल्या पद्धतीनं येत असतो. तसेच जमिनीचा जो सामू आहे, जो पीएच रेशो आहे तो 6.5 ते 8 इथं बघू शकता तुम्ही, 6.5 ते 8 या रेंज मध्ये असायला पाहिजे. 6.5 ते 8 या रेंज मध्ये जर पीएच रेंज असेल तर ते खूप चांगल्या पद्धतीनं ऊस या पिकासाठी ठरू शकते, फायदेशीर ठरू शकते. तसंच जे लागवड आहे, ऊस या पिकाची लागवड हे 3 प्रकारे लागवड केल्या जाते. म्हणजे ऊस जरी प्रामुख्याने खरीप या सीझन मधला तो पीक असेल
तर त्याची लागवड हे वेगवेगळ्या कालावधीत ते केल्या जाते, ते व्हेरायटीनुसार ठरत असते. ते इथं बघू शकता आपण 3 प्रकारचे लागवड आपण नोट करून ठेवलेले आहे. पहिलं आहे अडसाली लागवड, त्यानंतर आहे सुरू लागवड आणि तिसरं आहे प्री सीझनल लागवड. म्हणजे 3 प्रकारचे लागवड आहे आणि त्या तिन्ही प्रकारचा जो कालावधी आहे तो वेगवेगळा आहे. पहिलं कोणतं आहे तर पहिलं आहे अडसाली लागवड. आता अडसाली लागवड हे कधी केले जाते तर हे जून जुलै महिन्यात, जून किंवा जुलै या महिन्यामध्ये अडसाली लागवड केली जाते. बघू शकता तुम्ही इथं अडसाली लागवड आहे जून आणि जुलै या महिन्यामध्ये केली जाते. प्रामुख्याने खरीप या सीझन मध्ये केली जाते. म्हणजे पावसाच्या कालावधीमध्ये, पावसाच्या पिरियड मध्ये जून आणि जुलै या महिन्यात अडसाली लागवड केली जाते. आणि याचे जे उत्पादन आहे ते उत्तम किंवा चांगल्या पद्धतीचे उत्पादन पण येते, जास्त प्रमाणात उत्पादन येते. आता आपण लागवडीचा जो पहिला प्रकार आहे जो जून आणि जुलै महिन्यात केली जाते अडसाली लागवड, आणि त्याचं जे उत्पादन येते चांगल्या पद्धतीने किंवा जास्त प्रमाणात येते. त्यानंतर दुसरं आहे सुरू लागवड. त्यानंतर आहे सुरू लागवड. आता याची लागवड कधी होते, जसं अडसाली लागवड हे जून जुलै या महिन्यात केल्या जाते, त्याच पद्धतीनं सुरू लागवड जे आहे ते जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात केल्या जाते, जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात केल्या जाते. आणि तिसरं जे आहे प्री सीझनल, प्री सीझनल जे लागवड आहे ते कधी केल्या जाते तर ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या महिन्यामध्ये केली जाते. म्हणजे ऊस या पिकाची जी लागवड आहे प्रामुख्याने तो खरीप हंगामातील आणि क्रॅश क्रॉप असला तरी, खरीप हंगामातील प्रमुख पीक असला तरी त्याच्या आणखीनही 2 कालावधीमध्ये लागवड केल्या जाते. प्रामुख्याने जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये आणि ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या महिन्यात लागवड केली जाते आणि त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधण्यात येते. ते इथं बघू शकता आपण लागवड 3 प्रकारची बघितलेली. पहिली आहे अडसाली लागवड, जून जुलै महिन्यात केली जाते आणि याचं उत्पादन जास्त असते यांच्या तुलनेमध्ये. त्यानंतर आहे सुरू लागवड, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात केल्या जाते. तिसरं आहे प्री सीझनल लागवड, प्री सीझनल याचं जे लागवड आहे ते ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात केली जाते. त्यानंतर आहे बियाणे निवड व प्रक्रिया. आपण ऊसाची हवामान, जमीन आणि लागवड याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आता आपण बियाणे निवड व प्रक्रिया म्हणजे ऊस लागवड करत असताना कशा पद्धतीचे बेणं असायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात बेणं हे निरोगी असायला पाहिजे आणि 3 डोळ्याचे असायला पाहिजे, जेणेकरून त्याचं जर्मिनेशन चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तिथं बघू शकता तुम्ही आपण बघितलेलं आहे बियाणे निवड व प्रक्रिया. इथं 8 ते 9 महिन्याचे रोप असायला पाहिजे, 8 ते 9 महिन्याचे निरोगी बेणं असायला पाहिजे. 8 ते 9 किंवा 8 ते 10 महिन्याचे निरोगी बेणं असायला पाहिजे आणि 3 डोळ्याचं असायला पाहिजे, जेणेकरून उगवण क्षमता चांगली असेल. हे बियाण्याची निवड आहे आणि या पद्धतीने बियाणे निवड करणे किंवा जे बेणं आहे ते निवडणं खूप गरजेचं आहे. एका बेणावर 3 डोळे असायला पाहिजे, त्या डोळ्यापासूनच त्याची उगवते, ते वृक्ष किंवा ते रोप उगवत असते. ऊसाची उगवण त्या डोळ्यावरून होत असते, तिथूनच होत असते. म्हणून एका बेणावर 3 डोळे असायला पाहिजे, जेणेकरून एखादं फेल गेले तर दुसरं चांगल्या पद्धतीने उगवण्यास मदत देऊ शकते, जेणेकरून गॅप तयार होणार नाही. आता हे झालं बियाणे निवड व त्याची प्रक्रिया. आता कोणत्याही बियाणे असो किंवा बेणं असो लागवड करत असताना काही आपल्याला पूर्वतयारी करायला पाहिजे, जेणेकरून बुरशीचा आणि फंगसचा किंवा वेगवेगळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार नाही. त्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यावी लागते, ती काळजी घेणं गरजेचं आहे. आता इथं त्यानंतर आपण प्रमुख कीड व नियंत्रण बघणार आहोत. प्रमुख कीड आणि नियंत्रण म्हणजे ऊस या पिकावर येणारे प्रामुख्याने कोणते किडे आहेत आणि त्याला कशा पद्धतीने आपण टॅकल करू शकतो. तिथं बघू शकता तुम्ही, पहिला आहे खोडकिडा. पहिला आहे खोडकिडा. आता याला इंग्लिश मध्ये अर्ली शूट बोरर असं म्हणतात किंवा स्टेम बोरर असं म्हणतात. अर्ली शूट बोरर किंवा स्टीम बोरर असं म्हणतात. मराठीत त्याला खोडकिडा म्हणतो आपण. हे काय करते तर हे खोडाला छिद्र पाडते, त्यामुळे काय होते, त्यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि पाने सुकतात. खोडकिडा हे काय करते, खोडकिडा प्रामुख्याने ज्याला जे दुसरं नाव आहे इंग्लिश मध्ये जे नाव आहे अर्ली शूट बोरर किंवा स्टेम बोरर, हे काय करते खोडाला छिद्र पाडते, त्यामुळे काय होते पाने सुकतात आणि त्याची वाढ खुंटते. म्हणजे इनडायरेक्टली जे ऊसाचं बेन आहे किंवा ऊसाचं रोप आहे तो खराब होत असते, त्यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येत असते. तर मग या खोड किडा जो आहे याचा इलाज करण्यासाठी कोणत्या गोष्टीचा वापर केला जातो तर साहजिकच आहे प्रभावित कोंब काढणे. म्हणजे ज्या ऊसाचे जे कोंब खराब झालेले आहे किंवा त्याच्यावर खोड किडाचा अटॅक झालेला आहे त्याचं
जे प्रभावित कोंब आहे ते काढणे, त्यानंतर फेरोमोन ट्रॅप लावणे आणि त्यानंतर टायक्रोग्रामा वापरणे. आता हे 3 प्रकारचं जर ट्रीटमेंट केलं तर खोडकिड्याला कंट्रोल करण्यात काही प्रमाणात यश येऊ शकते. तसंच जास्त जर प्रादुर्भाव असेल तर जे या पद्धतीनं त्याला आपण कंट्रोल करू शकतो. त्यानंतर आहे पांढरी माशी. त्यानंतर आहे पांढरी माशी. त्या पांढरी माशीला इंग्लिशमध्ये व्हाईट फ्लाय म्हटल्या जाते. पांढरी माशी इंग्लिशमध्ये व्हाईट फ्लाय म्हटल्या जाते. आता हे काय करते, पांढरी माशी काय करते तर तो पानाचा रस शोषते, पाने पिवळी पडतात आणि काळी बुरशी वाढते. म्हणजे पांढरी माशी यामुळे तो एक प्रकारे सकिंग पेस्ट आहे, रस शोषणारा किडा येतो. पांढरी माशी जेव्हा तो ऊस या पिकावर येतो किंवा ऊस पिकावरील रस शोषून घेतो, त्यामुळे पाने पिवळी पडतात आणि त्यामुळे काळी जे बुरशी आहे त्याचा प्रादुर्भाव वाढत असतो आणि तो एक प्रकारे वाहकाचाही काम करत असतो. त्यामुळे पांढरी माशीला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे आणि ऊस या पिकावर एक महत्वाचं ते कीड आहे. त्याला नियंत्रण कशा पद्धतीनं केले जाते तर खाली आपण काही पर्याय दिलेले आहे नियंत्रण करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी. तर साहजिकच आहे काही पूर्वतयारी त्याद्वारे आपण हे कंट्रोल करू शकतो. जसे की पिवळे चिकट सापळेद्वारे नियंत्रण करता येते आणि जास्त जर प्रादुर्भाव असेल तर आवश्यकतेनुसार कीटकनाशके वापरावे. जसं जे रिकमेंड केलेले असेल त्यानुसार वापरणे योग्य राहील. म्हणजे अति प्रमाणात जर प्रभाव असेल, नसेल तर पूर्वतयारी म्हणून आपण पिवळे चिकट सापळे लावून ते कंट्रोल करू शकतो. त्यानंतर आहे मावा. याला इंग्लिशमध्ये ऍफिड्स म्हणतो. मावा आहे आणि कापसावर पण याचा प्रादुर्भाव होत असतो. पांढरी माशी मावाचा आणि ऊस या पिकावर पण होतो. आता हे मावा काय करते, कोवळ्या भागातील रस शोषता तो पाने कुरळे होते. म्हणजे मावामुळे जे कोवळ्या भागातील रस शोषल्यामुळे पाने त्याचे कुरळे होते, म्हणजे एकदम कुरळे होऊन जाते. आणि साहजिकच आहे पाने जर कुरळे झाले तर वनस्पतीचं जे फोटोसिंथेसिस क्रिया आहे, म्हणजे अन्न निर्मितीची क्रिया हे फक्त आणि फक्त पानाद्वारे होत असते. त्याला आपण मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणत असतो. आणि इथं जर पानच जर इफेक्ट जर होत असेल किंवा पानच जर त्या प्रोसेसला कंटिन्यू करण्यासाठी जर सक्षम राहत नसेल तर साहजिकच आहे झाडावर पण त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, वृक्षावर किंवा पिकावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे जे सकिंग पेट्स आहेत त्याला कंट्रोल करणे खूप गरजेचं आहे. म्हणजे फोटोसिंथेसिस जे क्रिया आहे ती पिकाची सुरळीतपणे राहिली पाहिजे, जेणेकरून त्याची वाढ वेळेमध्ये होऊ शकते. तर फोटोसिंथेसिस प्रोसेस किंवा प्रकाश संश्लेषण क्रिया त्या अशा किड्यामुळे आणि त्यांनी केलेल्या अटॅकमुळे होऊ शकते. तर ते टाळणे खूप गरजेचं आहे. त्याला नियंत्रण किंवा कंट्रोल करण्यासाठी काय करता येऊ शकते तर जैविक कीटकनाशके व आवश्यकतेनुसार फवारणीद्वारे नियंत्रित करता येते. आता साहजिक आहे आपला देश रासायनिक शेतीमध्ये सध्या खूप समोर गेलेला आहे आणि त्याचे वाईट परिणाम पण आपण भोगत आहोत. विषय असा आहे का आज रासायनिक खतामुळे मानव असो जीवजंतू असो त्याच्यावर प्रचंड प्रमाणात वाईट परिणाम होत आहेत. तर भविष्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठे सेंद्रिय शेतीकडे जायचं आहे. त्यामुळे जितकं जास्त आपण सेंद्रिय शेतीकडे जाऊ तो योग्य पर्याय असेल. त्यामुळे इथं आपण जास्त रासायनिक शेतीचा शक्यतो रासायनिक कीटकनाशकाचा एक पर्याय आपण टाळत आहोत. भविष्यामध्ये ते टळणारच आहे ज्या पद्धतीचं सिच्युएशन आहे. तर इथं जैविक कीटकनाशके आहेत त्याद्वारे जेवढं कंट्रोल करता येईल तो एक चांगला पर्याय असू शकतो. आणि पूर्वतयारी म्हणून आपण पिवळे किंवा पांढरे चिकट सापळे लावणे बरेचसे असे सकिंग पेस्ट आपण कंट्रोल करू शकतो. त्यानंतर आहे स्केल कीड. त्यानंतर आहे बघू शकता इथं स्केल कीड, त्याला इंग्लिशमध्ये पण स्केल इन्सेक्ट म्हटलं जाते. त्यानंतर आहे स्केल कीड, इंग्लिशमध्ये त्याला स्केल इन्सेक्ट म्हटलं जाते. याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने खोडावर व पानावर होतो आणि चिकट थर तयार होते, चिकट लेअर त्याचा तयार होत असतो. कशावर, खोडावर आणि पानावर. कशाचा, स्केल कीड, स्केल इन्सेक्टचा. आणि त्यामुळे खोडावर आणि पानावर चिकट थर तयार झाल्यामुळे त्याची वाढ खुंटते व उत्पादन कमी होते. साहजिक आहे चिकट थर खोडावर व पानावर झाला आणि फोटोसिंथेसिस क्रिया किंवा प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या पद्धतीने झाली नाही तर जे पोषक द्रव्य वनस्पतीला भेटायला पाहिजे ते भेटत नसते. त्यामुळे त्याची वाढ खुंटत असते. आणि ऊसाचं जे आपण उत्पादन घेत आहोत त्याचा मेन पर्स्पेक्टिव्ह जास्तीत जास्त उत्पादन झालं पाहिजे, जेणेकरून जास्त उत्पादन तर जास्त प्रॉफिट. जर असे जर सिच्युएशन असेल, असे जर इन्सेक्टिसाइडचे किंवा असे इन्सेक्ट जर प्रादुर्भाव ऊस या पिकावर होत असेल तर साहजिक आहे
त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी कीटकनाशकाचा काही आपण फवारणीद्वारे नियंत्रण करू शकतो. तर आतापर्यंत आपण स्केल कीड, मावा, पांढरी माशी, खोडकिडा म्हणजे प्रमुख किडी व त्या नियंत्रण बघितलेलं. आता यानंतर आपण ऊस पिकावर येणारे जे प्रमुख रोग आहेत त्याबद्दल जाणून घेऊया. इथं बघू शकता तुम्ही ऊस पिकावरील प्रमुख रोग. आता ऊस पिकावर जे प्रमुख रोग येत असते त्याबद्दल आपण कंटेंट ऑलरेडी नोट करून ठेवलेला आहे. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. ऊस पिकावरील जे प्रमुख रोग आहेत त्यापैकी जे पहिलं रोग आहे ते आहे लालकुज रोग. यालाच इंग्लिशमध्ये रेड रॉट असे म्हणतात. लालकुज रोग इंग्लिशमध्ये याला रेड रॉट असे म्हणतात. आता या लालकुज रोगामुळे नेमकं काय होते किंवा या रेड रॉट या रोगामुळे नेमकं ऊस या पिकाला काय नुकसान होत असते आणि कशा पद्धतीने त्याच्यावर ऊसावर वाईट परिणाम होऊ शकतो. तर नेमकं काय वाईट परिणाम ऊस या पिकावर होऊ शकते लालकुज या रोगामुळे, तिथं बघू शकता तुम्ही. या रोगामुळे पाने पिवळी पडून वाळतात. म्हणजे ऊस पिकावरील जे पाने आहे ते पिवळी होतात, वाळतात. साहजिकच आहे. कोणत्याही वनस्पतीची जे अन्न तयार करण्याचा जो महत्वाचा सोर्स आहे तो आहे सूर्य आणि पान. म्हणजे सूर्यकिरणापासून जो वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करत असते, ज्याला आपण फोटोसिंथेसिस प्रक्रिया म्हणत असतो किंवा प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, मराठीमध्ये आपण प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणत असतो आणि इंग्लिशमध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस. आता साहजिक आहे, वनस्पतीचे पानच जर पिवळे पडत असेल आणि साहजिकच आहे प्रकाश संश्लेषण क्रिया त्यामुळे खूप इम्पॅक्ट होऊ शकतो. प्रकाश संश्लेषण क्रिया जर प्रॉपर वनस्पतीमध्ये जर घडत नसेल तर तो वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकणार नाही. म्हणून त्यामुळे वनस्पतीची वाढ खुंटत असते आणि ज्या पद्धतीनं वनस्पतीचा विकास व्हायला पाहिजे ते होत नाही. म्हणून इथं जे लालकुज रोग आहे किंवा रेड रॉट आहे यामुळे काय होत आहे, पाणी पिवळी पडत आहे. पाणी पिवळी पडत असल्यामुळे फोटोसिंथेसिस प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं होऊ शकत नाही. त्यामुळे आतील जो त्याची जे ऊस या पिकाची जे स्ट्रेंथ असायला पाहिजे, जे बनायला पाहिजे ते बनत नाहीये आणि ऊस उभा फाटून जातो. म्हणजे रेड रोट किंवा लालकुज रोग यामुळे ऊस डिवाइड होऊन जातो आणि आतील भाग हा लाल रंगाचा दिसतो. आता आतील भाग लाल रंगाचा दिसतो म्हणून त्याला रेड रॉट असं म्हटलेलं आहे. तर या लालकुज या रोगामुळे या पद्धतीचे दुष्परिणाम ऊस या पिकावर होत असते. आता या पद्धतीने दुष्परिणाम जर लालकुज रोगावर होत असेल, रेड रॉट या डिसीजमुळे या पद्धतीचा दुष्परिणाम ऊस पिकावर होत आहे, त्याचं नियंत्रण काय आहे, नेमकं कशा पद्धतीने याला नियंत्रण करता येते. तर नियंत्रण करण्यासाठी तर बघू शकता आपण जे इम्पॅक्ट झालेले जे रोप आहेत, रोगट ऊस काढून नष्ट करणे, इम्पॅक्ट झालेले ऊसाचे रोप किंवा जे ऊस आहे ते काढून बाजूला काढणे आणि जाळून टाकणे, नष्ट करून देणे, जेणेकरून त्याचा संसर्ग अन्य रोपांना होणार नाही. तसेच कॉपर ऑर्गॅनिक्लोराइड कॉपर ऑर्गॅनिक्लोराइड 2.5 GM पर लिटर, कॉपर ऑर्गॅनिक्लोराइड 2.5 ग्रॅम पर लिटर याची फवारणी, एक केमिकल आहे त्याची फवारणी करणे, हा त्याच्यावर एक पर्याय आहे. त्यानंतरचा रोग आहे कानी रोग. कानी रोग याला स्मट असे म्हणतात. इंग्लिशमध्ये याला स्मट म्हणतात, मराठीमध्ये कानी रोग म्हणतो आपण. ऊसाच्या टोकाला काळा चपकासारखा भाग दिसतो. ऊसाच्या टोकाला काळा चपकासारखा भाग दिसतो. त्यामुळे ऊसाची वाढ खुंटते आणि ऊसाचे कांड बारीक होतात. म्हणजे ऊसाच्या टोकाला जे काळा चापकासारखा जो भाग दिसतो तो कशामुळे होतो, तो कानी या रोगामुळे होतो आणि त्यामुळे ऊसाची वाढ खुंटते. साहजिकच आहे, ऊसाची वाढ खुंटलं तर त्याचा जर प्रॉपर डेव्हलपमेंट झालं नाही त्या पिकाचं तर साहजिकच आहे ज्या पद्धतीने उत्पादन मिळायला पाहिजे ते मिळणार नाही, त्याची प्रगती होणार नाही आणि इनडायरेक्टली आपल्या प्रोडक्शनवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तर कानी रोग यामुळे या पद्धतीचे सिम्पटम्स ऊस या पिकाला जाणवतात किंवा दिसून येत असते. यासाठी नियंत्रण काय आहे, रोगट झाडे उपटून जाळावीत. जे इम्पॅक्ट झालेले जे ऊसाचे रोप आहेत ते बाजूला घेऊन त्याला नष्ट करणे. तसेच कार्बन डायझिम 2 ग्रॅम पर लिटर, कार्बन डायझिम 2 ग्रॅम पर लिटर याची फवारणी करावे किंवा लोकल लेवल जे रिकमेंड केलेले औषध असते ते फवारणी करावे. आता आपण
परीक्षेच्या दृष्टीने इतक्या डिटेलमध्ये विचारत नाही, एक जनरल इन्फॉर्मेशन साठी आपण ते नोट करून ठेवलेलं आहे. पण ऊस या पिकावर सहजिक जनरली ज्या पद्धतीने क्वेश्चन येते फक्त आणि फक्त नेमकं कोणता रोग कोणत्या पिकावर येतो, तर इथं फक्त रोग जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. तरी पण एक एक्स्ट्रा नॉलेज म्हणून आपण ते नोट केलेलं आहे ऍज अ इन्फॉर्मेशन म्हणून. पण तेवढं काही पाठ करायची गरज नाही आहे. त्यानंतर आहे उक्ता रोग, 3 नंबरचा आहे उक्ता रोग. ऊस पिकावरील महत्वाचा रोगापैकी उक्ता रोग आहे. याला इंग्लिशमध्ये विल्ट असे म्हणतात. आता या उक्ता रोगामुळे किंवा विल्टमुळे काय होते तर पाने कोमजतात व रस सुकते, आतील भाग तपकिरी दिसतो. पाने कोमजतात व ऊस सुकते, आतील भाग तपकिरी दिसतो. साहजिकच आहे, आपण या अगोदर बघितलेलं आहे. वनस्पती हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करते आणि ते अन्न हे पानाच्या माध्यमातून तयार करत असते फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणून. आणि पाणी जर कोमजली किंवा पानावर जर वाईट इम्पॅक्ट झाला, वाईट परिणाम झाला, तर साहजिक आहे त्या वृक्षावर त्याचा वाईट परिणाम होत असतो. म्हणून इथं उक्ता या रोगामुळे किंवा विल्ट या रोगामुळे पाने कोमजतात. साहजिकच आहे, पाने कोमजले की त्याचं अन्न निर्मितीची जे प्रक्रिया आहे ते खूप कमी प्रमाणात होते आणि त्यामुळे इनडायरेक्टली जे पीक आहे तो इम्पॅक्ट होऊ शकतो, तो बाधित होऊन जातो. त्यामुळे ऊस सुकून जातो. आणि आणखीन एक सिम्पटम्स आहे, आतील भाग हा तपकिरी दिसतो. आतील भाग हा तपकिरी दिसतो. आतील भाग तपकिरी दिसतो. आता हे सिम्पटम्स कशाचे आहे? उक्ता या रोगाचे. त्याला इंग्लिशमध्ये विल्ट असे म्हणतात. आणि याचं नेमकं नियंत्रण कसं आहे? याचं नियंत्रण करण्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे? नियंत्रणासाठी इथं पिकाची फेरपालट करणे. नियंत्रण करण्यासाठी उक्ता रोग आला किंवा विल्ट या नावाचा रोग आला तर पिकाची फेरपालट करणे आणि ट्रायकोडर्मा विराइड 5 kg पर एकर. इतकं काही विचारत नाहीये, नेमकं रोग लक्षात राहू द्या आणि त्याचे सिम्पटम्स काय आहेत आणि कोणत्या पिकावरचा तो रोग आहे. त्यानंतर आहे गवताळ रोग. गवताळ रोग. याला इंग्लिशमध्ये ग्रॅसी शूट डिसीज असे म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणते त्याला? ग्रॅसी शूट डिसीज. मराठीमध्ये गवताळ रोग म्हणतो. याचे नेमकं सिम्पटम्स काय? अनेक बारीक कोंब फुटतात. गवतासारखे बारीक बारीक कोंब फुटतात. ऊसाची वाढ होत नाही. गवताळ या रोगामध्ये अनेक बारीक कोंबी फुटतात व ऊसाची वाढ होत नाही. त्याला नियंत्रण करण्यासाठी काय आहे? रोगी ट्रोपे काढून टाकणे आणि टेट्रासायक्लिनची फवारणी. एक प्रमुख 4 रोग आपण ऊस पिकावर घेतलेले आहे. परत एकदा आपण रिवाइज करूया. वीस पिकावरील प्रमुख रोग, ऊस पिकावरील प्रमुख रोग. इथं आपण 4 रोग आपण घेतलेले आहे महत्वाचे. मे बी एक्झाम ओरिएंटनं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला आहे लालकुज रोग. याला इंग्लिशमध्ये रेड रॉट म्हणतात. त्यानंतर कानी रोग. याला स्मट म्हणतात इंग्लिशमध्ये. त्यानंतर उक्ता रोग. याला इंग्लिशमध्ये विल्ट म्हणतात. आणि शेवटी गवताळ रोग. याला ग्रॅसी शूट डिसीज असे म्हणतात. आता आपण महाराष्ट्राचा भूगोल आणि विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल कृषी संदर्भात जे बघत आहोत, थोडं आपण इन डिटेल जात आहोत. एवढी गरज नाही आहे, फक्त माहितीसाठी आपण त्याची फवारणी किंवा त्याचे डिसीज या गोष्टी आपण जनरल माहितीसाठी ऍड केलेल्या आहे, परंतु त्याची गरज नाही आहे. आणि जेव्हा आपण कृषी हा आपला सेपरेट प्लेलिस्ट असेल, कृषी या विषयावर सेपरेट आपण जेव्हा व्हिडिओ तयार करू तेव्हा आपण इन डिटेल मध्ये जाऊया. म्हणजे इन डिटेल मध्ये कशा पद्धतीने तर ऊस पिकायचं त्याचं सायंटिफिक नेम, बॉटनिकल नेम, नेमकं त्याची प्रोसेस काय आहे, कशा पद्धतीने टॉप टू बॉटम प्रोसेस करायला पाहिजे, म्हणजे पेरणीपासून ते काढणीपर्यंतची प्रोसेस प्रत्येक पिकाबद्दल आपण इन डिटेल मध्ये जाणार आहोत. इथं आपण जाणून बुजून वरवर माहिती घेत आहोत, कारण महाराष्ट्राचा भूगोल याच्याशी संबंधित जे कृषी आहे त्यामध्ये फक्त जनरल माहिती विचारल्या जाते. तर आपण सध्या तेवढंच बघूया आणि तेच बेटर राहील. चला तर मग भेटूया यानंतरच्या एका बड्या लेक्चर मध्ये.